नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC विषयावरती. मित्रांनो, आतापर्यंत पॉलिटीचे 6 टॉपिक पूर्ण झालेत. मागचा टॉपिक आपला नागरिकत्व होता. आता आपण भाग जे आहे ते सुरू केलेले आहेत. भाग 1 संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र, त्यानंतर नागरिकत्व असेल, त्यानंतर आता मूलभूत हक्क भाग 3 आहे. भाग 3 आहे. याच्यापासून आता इथून पुढे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. मूलभूत हक्क खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये बघा, आतापर्यंत आयोगाने जवळपास 201 प्रश्न म्हणजे पूर्ण राज्यसेवा, पूर्व, मुख्य, गडब, गटक, फॉरेस्ट वगैरे सगळे एक्झाम पकडून 200 प्रश्न आतापर्यंत झाले. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. आता काय वाचायचं, कुठे वाचायचं, कशा पद्धतीने प्रश्न फिरू शकतो, नेक्स्ट एक्झाममध्ये कसा येऊ शकतो, सगळ्या गोष्टी लेक्चरमध्ये बघूयात. त्यापूर्वी मित्रांनो, आपली विजय शस्त्र बॅच जी आहे, जी महाराष्ट्रामध्ये प्रथम विश्व अकॅडमीने आपण सुरू केलेली आहे. विजय शस्त्र बॅच याच्यामध्ये आपण पूर्ण 21,000 प्लस PYQचं स्पष्टीकरणासहित या ठिकाणी लेक्चर आपण घेत आहोत. 250 लेक्चर, 250 PDF. महाराष्ट्रात पहिल्यांदा ही बॅच आपण सुरू केलेली आहे. ज्यांनी कुणी ही बॅच आता जॉईन केली, आता ज्यांनी जे बघतायत ऑलरेडी ॲपमध्ये, त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगायचे, त्यांना सुद्धा लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून प्रत्येकाला या लेक्चर सिरीजचा फायदा होईल. चला, तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आपला पहिलाच प्रश्न आहे आजचा की मालमत्तेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे विचारलं. चुकीचे विधान आपल्याला विचारलेले आहेत. इथं बघा विधानं किती दिलेले आहेत. हे पहिलं विधान, हे दुसरं विधान, तिसरं विधान आणि यापैकी चुकीचं विधान आपल्याला विचारले. पहिले की 44वी घटना दुरुस्ती, बघा 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील अनुच्छेद 19(1)(f) आणि 31 त्या ठिकाणी घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळण्यात आला. तर मित्रांनो, अगदी योग्य आहे, कारण 44वीच घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कलम 19(1)(f) मधील त्या ठिकाणी कलम 31 जो आहे, कलम 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळण्यात आला. 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) बघा, मालमत्तेचा हक्क जो होता मधील तरतुदी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300A मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली, तिकडे टाकण्यात आलं का, तर हे पण बरोबर. आणि तिसरं बघा, तिसरं विधान आहे कलम 300A राज्यघटनेचा भाग किती दिलाय, हा 21वा भाग 21 मधील प्रकरण 3. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण 44वी घटना दुरुस्ती 1978 मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळला होता. मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळला. मूलभूत हक्क भाग कितवा आहे रे? तिसरा भाग आहे. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं असेल. चला, आणि बाकीचे विधानं मी वरतीच एक्सप्लेन केली. बघा, कलम 31 मधील तरतुदींचे स्थलांतर 300A मध्ये करण्यात आलं. कलम 31 मालमत्तेचा हक्क काढून 300A अंतर्गत कायदेशीर हक्क करण्यात आला, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अनुच्छेद 300A राज्यघटनेच्या भाग कितीमध्ये आहेत, तर भाग 12 मध्ये. किती? आता हे रोमन आहेत, हे तुम्हाला माहित पाहिजे. बघा, 1, त्यानंतर असे 2. आता याच्यामध्ये पण मुलं कन्फ्यूज असतात. त्यानंतर 5, 6, 7. हे तुम्हाला जर समजत नसेल तर तसं मी तोंडी पण सांगेल तुम्हाला, तसं इथे कंसात दिले, पण काही ठिकाणी डायरेक्टली हे असं दिलेलं असेल, त्यामुळे ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या. काय आता बघा पुढे भाग, आता बघा इथे x म्हणजे हे झाले 10 आणि हे झालं पुढे 11, म्हणजे 21 मध्ये नाही. बघा, वरती जे सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं की भाग 21 मध्ये राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये. बघा, राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये. आता तुम्ही परत एकदा कन्फ्यूज होणार. बघा, मूलभूत हक्कामध्ये कलम 31 होतं. कलम 31 हे काढून कधी काढलं? 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कलम 31A मधील मालमत्तेचा हक्क काढून कलम 300A अंतर्गत मूलभूत हक्क करण्यात आला. कायदेशीर हक्क करण्यात आला. कायदेशीर हक्क 300A कोणत्या भागामध्ये येतं? भाग 12 मध्ये येतं. आणि मूलभूत हक्क तिसऱ्या भागात आहे, हे लक्षात घ्यायचं. चला पुढे दुसरा प्रश्न. आता मूलभूत हक्क भाग 3 आहे. काय? मूलभूत हक्क भाग 3 आहे. भाग 3 मधील कलम 12 ते 35 आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या 12 ते 35 मध्येच कलम 31 येतो ना, तर 31 हा मालमत्तेचा हक्क होता, तो आता मूलभूत हक्क नसून कायदेशीर हक्क करण्यात आला. कलम 300A अंतर्गत 44वी घटना दुरुस्ती 1978 भाग कितव्यामध्ये टाकण्यात आलं, हे पण सांगितलं मी. काय भाग कितव्यामध्ये टाकण्यात आलं? भाग 12 मध्ये टाकण्यात आलं. भाग 12 कलम 300A, हे लक्षात ठेवायचं. चला, दुसरा प्रश्न. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधनं खालीलपैकी कोणती आहेत? तर मित्रांनो, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला कोणकोणती बंधनं आहेत असं विचारले. पहिले की धार्मिक विचाराचं बंधन आहे का? नाही. सभ्यता किंवा नैतिकतेचं, बदनामी करण्याचं, न्यायालयाचा अवमान आणि राजकीय नेतृत्व. आता बघा, ब क ड का बरोबर आहे? कारण बघा, कलम 19(2) नुसार सभ्यता, नैतिकता, बदनामी आणि न्यायालयाचा अवमान या आधारावरती भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येतात. म्हणजे आपल्याला जरी भाषण स्वातंत्र्य असेल तरी आपण कलम 19(2) नुसार
सभ्यता असेल, नैतिकता असेल, कोणाची बदनामी वगैरे करू शकत नाही, न्यायालयाचा आपण अपमान करू शकत नाही आपल्या भाषणामध्ये, हे याच्यावरती आपल्याला मर्यादा घातलेल्या आहेत. या स्वातंत्र्यावरती आपल्याला काय केलेले आहेत, मर्यादा घातलेल्या आहेत. राजकीय नेतृत्व आणि धार्मिक विचार येणार नाही. बघा, धार्मिक विचार किंवा राजकीय नेतृत्व हे भाषण स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं कायदेशीर अधिकार नाहीत. त्यामुळे ते विधान त्या ठिकाणी ते 2 ऑप्शन चुकीचे ठरले. चला तिसरा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये मानवी देह व्यापार प्रतिबंध केलेला आहे? मानवी देह व्यापार म्हणजे आता बघा, मानवी व्यापार आणि वेठबिगारी आपण बघतो, त्यामध्ये आपल्याला विचारले की कोणता असं कलम आहे. अनुच्छेद म्हणजे काय, कलम. कोणतं कलम आहे? राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे बघा, जानेवारी 2024चा, की मानवी देह व्यापार प्रतिबंध कोणत्या कलमात केलाय? कोणत्या केलाय रे? कलम 23 मध्ये. आता बाकीचे ऑप्शन समोर लिहून घ्या. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत, बघा, जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. कलम 21 जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. आता बघा, हे जर लेक्चर तुम्ही स्किप न करता किंवा स्पीडने न बघता जर बघितलं, म्हणजे 1.5x किंवा 2x स्पीडने न बघता आणि स्किप न करता बघितलं, तर 100% 12 ते 35 सगळे कलम तुमच्या इथे मी पाठ करून घेणार. लक्ष द्या. चला, 21वा कलम लिहून घ्या, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहे. 22वा कलम आपला आहे, अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षणाची हमी. काय? अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण आहे. इथे जीवित आणि व्यक्तिगत त्या ठिकाणी वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी आहे, इकडे अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण आहे. 23वा कलम मानवी देह व्यापार प्रतिबंध केलाय आणि 24वा कलम आहे बघा, 23 नुसार मानवी व्यापार आणि वेठबिगारी करण्यास मनाई आहे. तर 24वा कारखान्यामध्ये बाल कामगारांना ठेवण्याला मनाई आहे. कलम 24 नुसार कारखान्यामध्ये बाल कामगारांना ठेवण्याला मनाई आहे. चला चौथा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? कोणतं कलम असं आहे की जे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतं? मित्रांनो, मागच्या काही लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कलम 25 ते 28 आपले धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. कलम 25 ते 28. पण इथं काय विचारलंय की धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करणं. आता याच्यामध्ये कलम 44 काय सांगतो? समान नागरी कायदा. आता 44 व कलम कसं लक्षात ठेवायचं? 4 समान आहे, तर याच्यावरून लक्षात ठेवायचं समान नागरी कायदा. आता समान नागरी कायदा म्हटल्यावर धर्मनिरपेक्षतेचं तत्व पण मानलं जातं त्याच्यामध्ये, कारण सर्वांना समान अधिकार आहेत. असं नाही एखादा राज्य असं आहे की फक्त हिंदूंचं वर्चस्व असणार, एखाद्या राज्यामध्ये फक्त मुस्लिम, असं काही नाहीये. बरोबर, आपलं राज्य धर्मनिरपेक्ष स्वरूप याच्यामधून प्रकट होतं. एक कलम 30 जो आहे, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार देतं. कलम 30 जे आहे ते अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था, म्हणजे याच्यात पण लक्षात येतं आपल्याला की धर्मनिरपेक्ष आहे. कलम 27-28 तर आहेच, कारण 27 मध्ये धार्मिक करातून मुक्ती आहे, तर 28 धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य दिलेलं आहे. बघा, कलम 27 काय सांगतो? धार्मिक करातून मुक्ती. 27 धार्मिक करातून मुक्ती आणि 28 धार्मिक शिक्षणाबाबतचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या ठिकाणी वरील सर्व विधानं बरोबर असतील. चला पुढे 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? आता जोड्या लावायच्या आहेत आपल्याला, कोणती बरोबर जुळत नाही? बघा, पहिले की शोषणाविरुद्धचा अधिकार. मित्रांनो, बरोबर जुळतं, कारण आताच वरती बघितलं ना आपण, कलम 23-24 वरती बघितले आपण की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल, बाल कामगारांना त्या ठिकाणी शोषणाविरुद्धचा समजा हक्क आहे. 23-24 हे लक्षात ठेवायचं. अटक आणि स्थानबद्धते विरुद्ध संरक्षण वगैरे ह्या गोष्टीत. तर शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 मध्ये हे होतं. संविधानाचा उपयांचा अधिकार 32 ते 35. मित्रांनो, आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं की कलम 32 उपाययोजनांचा हक्क, तर हा घटनेचा आत्मा आहे असं कोणी म्हटलं होतं? तर आंबेडकरांनी म्हटलं होतं. हे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तर हे पण बरोबर जुळतं. त्यानंतर तिसरं, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 एकारे नाही. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, 25 ते 28 मध्ये त्या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 19 ते 22 स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29-30. तर मित्रांनो, ते सुद्धा बरोबर आहे, कारण 29 आणि 30 अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचं रक्षण करणारे काय त्या ठिकाणी कलम आहेत, 29 आणि 30 नंबरचं कलम. 6वा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कलम 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचं संरक्षण करण्यात आलेले? 29 मध्ये विचारला पुन्हा एकदा. 29 मध्ये काय रे? 29 मध्ये त्या ठिकाणी महिला वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण आहे का? तर मित्रांनो, पहिलं अल्पसंख्याकांच्या वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण. बघा काय विचारले आपल्याला, पर्याय ए बरोबर आहे, कारण कलम 29 मध्ये स्पष्टपणे अल्पसंख्याक वर्गाच्या भाषा, लिपी आणि संस्कृतीच्या संरक्षणाबाबत तरतूद केलेली आहे. त्यामध्ये महिला वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण येणार नाही. त्यानंतर अनुसूचित जातींच्या हितसंबंधाचं येणार नाही आणि अनुसूचित जमातीच्या. आता बघा, कलम 29 मध्ये SC ST
असा स्वतंत्र उल्लेख नाहीये. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती तिथंच कट होणार आणि महिला पण कट होणार. कारण कलम 29 मध्ये एवढंच सांगितले की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा असेल, लिपी असेल, त्यांची संस्कृती असेल, एवढंच. त्यामध्ये महिला, SC ST यांचा समावेश नाही, म्हणून खालचे 3 ऑप्शन या ठिकाणी चुकीचे असेल. 7वा प्रश्न, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? काय आपलं भारतीय संविधान आहे त्यापैकी खालीलपैकी कोणता असं कलम आहे ज्यामध्ये संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबतच्या संबंधित आहे? तर मित्रांनो, भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 येतात, जे आपले मूलभूत हक्क आहे. याच्या बाहेरचं विचारले तर मित्रांनो, याच्यामध्ये 265, 300A, 301 तीनही येतात. ते काय येतात ते पण लिहून घ्या.